केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान असं वादग्रस्त विधान नितेश राणे यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर राहुल आणि प्रियंका गांधींना अतिरेकी मतदान करतात, अतिरेक्यांना धरून ते खासदार झाले आहेत असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय। तर नितेश राणेंना मंत्री राहण्याचा अधिकार नाही असं अतुल लोंढे म्हणाले। हा केरळमधल्या भावांनी 12,000 आणले घरात आणि मोठ्या संख्येने त्यांच्यासाठी टाळ्या मारा आणि त्यांचं अभिनंदन करा। 12,000 आमच्या हिंदू भगिनींनी त्यांच्या भगिनींचं आयुष्य तरी वाचवलंय, ते पण केरळ सारख्या राज्यामध्ये। अहो ते मिनी पाकिस्तानच आहे केरळ, म्हणूनच तो राहुल गांधी तिथे निवडून आता त्यांची बहीण निवडून येते ना, सगळे अतिरेकीच त्याला मतदान करतात। खरंच आहे, विचारा, ते काय अतिरेकींना धरूनच ते लोक खासदार झालेले आहेत। ज्या संविधानाची एकात्मता आणि अखंडता राखण्याची शपथ घेऊन हा व्यक्ती मंत्री झाला आहे, तो जेव्हा केरळसारख्या प्रदेशला भारताच्या पाकिस्तान म्हणतो आणि जे लोक बीजेपीला मतदान न करता काँग्रेसला मतदान करतात त्यांना आतंकवादी टेररिस्ट म्हणतो, याला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का? हे धर्मांधतेचं आणि द्वेषाचं विष जे आपण पेरताना त्याचा परिणाम असा झालाय की आता विचारू लागतंय की कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा। माझा प्रश्न हा आहे की आपण स्वतःला राष्ट्रभक्त, राष्ट्रप्रथम म्हणता, मग नितेश राणे सारख्या व्यक्तीला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का? हा प्रश्न आहे आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांना आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना।